त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला म्हणजे भाग पाडलं किंवा सुरुवात करून दिली त्याबद्दल त्यांचे काय अभिप्राय? मी डॉक्टर बाबूशेठना एक प्रश्न विचारतो की त्यांना म्हणजे ज्यावेळी हे सुरुवात झाली त्यावेळी सर्वेश त्यांचा थोरला मुलगा आहे MS सर्जन झाला, त्याला गव्हर्नमेंट ॲडमिशनमध्ये हे मिळाली आणि आता तो ऑन्कोलॉजीमध्ये त्याला गव्हर्नमेंटमधनं पोस्ट मिळाली आहे. म्हणजे कुलवाडीकरांचं एक मोठं भाग्य आहे की एक ऑन्को सर्जन आपल्याला मिळणार आहे पुढे भविष्यात हक्काचा, की ज्याच्याकडं आपण हक्काने जाऊ शकणार आहोत. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. तर त्याला ज्यावेळी MS सर्जरी मिळाली त्यावेळी MS सर्जरीमध्ये त्याला गव्हर्नमेंटकडनं पहिल्या दिवसापासून म्हणजे पर मंथ पगार चालू होतो. तर त्याच्याबद्दल बाबूशेठ काय चर्चा तुमची आपापसात झाली की ज्यामुळे तुम्हाला वाटलं की हे करायला पाहिजे? ॲक्च्युअल नवजीवन हेल्थ जे ॲप आहे आमच्या चौघाच्या जे मोबाईलला आहे जे मी काही इन्व्हेस्टमेंट करत होतो त्यावेळी जे काही ग्रोथ होत होती त्यामुळे सर्वेशला पण असं वाटलं की आपण पण ग्रोथ करायला पाहिजे. त्यांनी PGला ॲडमिशन घेतलं पहिल्या स्टायपेंडमधनं तेव्हापासून त्यांनी सुरुवात केली ते आज तक आहे त्यांनी SIP करत आहे. त्यांनी किती करू विचारले तर त्यांनी मी म्हणलं तुला काय करायचं, त्यांनी फक्त मला 10,000 रुपये खर्च आला आणि 10,000 रुपये गरीब असतात त्यांना मेडिकलला मदत करायला पाहिजे, बाकी मी सगळे इन्व्हेस्टमेंट करतो. तर त्यांनी पूर्ण इन्व्हेस्टमेंट केली. तो गव्हर्नमेंट कॉलेजला वर्किंगला होता त्यामुळे त्याला तिथं बऱ्याच वेळा पेशंट यायचे आणि त्यांच्याकडे पैसे नसायचे त्यांना. तर मग पैसे नसतील तर त्याला वाटायचं की मी काही करू शकतो का. तर त्या दृष्टीने त्यांनी त्याचे पगारातले 10,000 त्यासाठी ठेवले होते की बाबा जे त्याला वापरता येते आणि राहिलेल्या पूर्ण मोठ्या अमाऊंटची त्यांनी SIP केली. कारण गव्हर्नमेंट जॉबमध्ये पगार मोठा येतो, त्याच्या खर्चाच्या व्यतिरिक्त पैसे म्हणजे PGला अशी अवस्था असते की रात्रंदिवस खर्च करायला पैशाला चान्सच नसतो, कामच काम असतं. तर त्यावेळी त्यांनी ते आउटपुट काढला. दुसरा एक प्रश्न मला बाबूशेठना विचारायचा आहे की तो हा की मध्ये एकदा त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली मोठी तर त्यावेळी त्यांना फंड्सची गरज पडली तर त्यांनी त्या बाबतीत काय केलं होतं? ॲक्च्युअली मला काही कामानिमित्त थोडे पैसे पाहिजे होते. दुसरे डॉक्टर म्हणून आपण 50% तुमची जे अमाऊंट आहे तो इन्स्टॉल करूया, हे विड्रॉल करूया. डॉक्टर म्हणले त्याची काय आवश्यकता नाही, तुम्ही संध्याकाळी फक्त एक 10 मिनिटं ऑफिसला या. मी ऑफिसला गेलो आणि फक्त त्यांना एक OTP दिला तर 5 मिनिटात माझ्या अकाउंटला सगळे पैसे जमा झाले. तर ते फक्त आणि त्यानंतर वाटतं 2000 काय इन्सिक्स वाढलं. तर मी जे पैसे काढले त्याला मला एकही रुपया खर्च आला नाही. फक्त मला एवढंच सांगायचं की आपण एका मिनिटात आपल्या अकाउंटला पैसे जेवढे गुंतवले तेवढे पण रिटर्न येऊ शकतात. ते फारच चांगली गोष्ट आहे. तर आपण बँकेत गेलो ते आपल्याला सहाय्य करा, काय करा, हे करा, हे भानगडी याच्यामध्ये काहीच नाही. फक्त एका OTPमध्ये आपल्या अकाउंटला पैसे जमा होतात. ॲक्च्युअली तर काय झालं होतं त्यांना फंड्सची गरज होती. ते म्हणले की आपण विड्रॉ करू काही इन्व्हेस्टमेंट. तर मग मी त्यांना हे सजेस्ट केलं की आता मार्केट डाऊन आहे, आता विड्रॉ करण्यापेक्षा तुम्हाला किती फंड्सची गरज आहे आणि तुम्ही ते फंड्स कधी परत रिटर्न करणार. तर ते म्हणले 3-4 महिन्यात. मला 3-4 महिन्यात ते ॲडजस्ट होतील. मग आम्ही काय केलं की त्या म्युच्युअल फंडच्या अगेन्स्ट लोन उचललं आणि ते लोन उचललं 10.49%नी आणि प्रोसेसिंग फी काहीतरी 1,500 रुपये वन टाईम. कंडिशन अशी झाली की ज्यावेळी हे आम्ही केलं त्यावेळी सेन्सेक्स होता 72-73,000 आणि आज सेन्सेक्स आहे 77,000. कंडिशन अशी झाली की 8-9% मार्केट चढलं. म्हणजे त्यांनी जे 10.49% वार्षिक यांनी व्याजाने काढले पैसे ते पैसे आत्ताच त्यांचे व्याजाचे पूर्ण बाजूला पडले आणि त्यांना पाहिजे होते ते पैसे आम्ही प्रोसेस केली म्युच्युअल फंड अगेन्स्ट लोनची. ती प्रोसेस केल्यानंतर विदिन 10 to 15 मिनिट्समध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले. म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी पण एवढी घेता येऊ शकते. तीच गोष्ट तुम्ही कुठलाही लोन बँकेत काढायला गेला प्रोसेसिंगपासून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात किंवा तुम्हाला प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन घ्यायचं आहे त्यालाही प्रोसेस लागते. इथं ती काहीच मुवमेंट नाही, इथं हे स्मूथली काम होतं. म्हणजे हा एक अनुभव की तुम्हाला जर कधी अशी इमर्जन्सी आली तर ती मुवमेंट करता येते. चालेल, थँक्यू.